काहीच औषध घेतलंय, 4 बाटल्या दिल्यात त्याला, म्हणजे एवढी एवढी बॉटल असतं ती चॉकलेट सारखं चुकायच्या एवढ्याशा गोळ्या आहेत त्या, काहीतरी रोज 2 टाइम खायला लागतात। आणि आता आपल्याला बनवायची पत्रिका सप्त्याची। ह्या पहिला सप्ताह आहे बघा, असं अशी ही पावती आहे। ही पावतीमध्ये जे देणगीदार आहेत त्यांची नावं आहेत, ते नावांची लिस्ट बनवून कोणी अन्नदान दिले, कोणी जी काही दान धर्म केले त्याची लिस्ट बनवायची आणि त्याची एक पत्रिका बनवायची। त्याच्यासाठी हा खटाटोप चालू आहे 1 महिना आधी। चल हॅलो गाईज, आणि चालू यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे। चला तर निघालोय, जायचं आहे वडवली गावामध्ये, नवीन वडवली गावामध्ये काहीतरी काम आहे। तर बघू, गेल्यावर समजेल तिथं काय काम आहे। मी निघालोय चालत तुषारच्या घराच्या इथं, तुषारच्या सोबत जायचं आहे। काम त्याचंच आहे, पण त्यासाठी लवकर निघालोय। त्या खूप लवकर निघायचं होतं, पण बोला 10 वाजता जायचं आहे। मग आता तर 9:45 झाले, तर त्याच्या घरी जातो आणि मग तिथून वडवली गावामध्ये कशासाठी जायचं आहे ते नंतर तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगतो। निघालोय आता, गाडी मलाच चालवावं लागेल। येताना तो चालवणार, पण येताना 100% त्याला देईल। मी चालवत नव्हतं आता, तर नाक्यावर जाऊन आलो पहिल्या बँकेमध्ये, जरा प्रॉब्लेम होता। तर बँक आज शेवटच्या शनिवार तर पण, त्या कारणाने आता निघालो हेल्मेट घालून मस्तपैकी डायरेक्ट जाऊ, तिकडेच भेटतो तुम्हाला। पोचलाय नवीन वडवली गाव, समोर गेट आहे, आतमध्ये जाऊन आलो। पण त्याला जो औषध देणार आहे ना, तो तिथे नाही आहे सध्या। तो बोलतो थोड्या वेळाने येईल, मग आपण जाऊपर्यंत तोपर्यंत नाश्ता करून घेतो। मग नाश्ता करून झाल्यावर मग तिथं परत जाणार आहोत, मग जाऊन तिथंच भेटतो तुम्हाला। नाश्ता आलेला आहे आणि आता जायचं आहे घरी। सांगतो तुम्हाला कोणाचे जायचं आहे, फोनवर बोलत आहे। आणि इकडे इडली तुषारला आले, आणि मी आता मेंदू वडे सांगितला, प्लान चेंज केला कारण की इडली एकच प्लेट आहे त्याच्याकडे। आता दोघांचा आलेला आहे, त्याला मी वडे दिले आणि तो मला वडा देतो। एक इडली बस, एक बस। आणि आता ऍडजस्टमेंट करून दोघं खाणार आहोत आम्ही। खाऊन झाल्यावर पुन्हा तुम्हाला भेट। पोचलोय, तो आयुर्वेदिक औषध देतो यांच्या म्हणजे बाहेरच आहे, घराच्या बाहेर, घरामध्येच त्याने ओपन केलाय आणि फरक सुद्धा पडतो खूप जणांना। आता याला पडले, 2-3 वेळेला येऊन गेला, आता परत संपलं मधून, परत आलाय औषध घ्यायला। मूतखडा, अजून मूलव्याध, पित्ताचे कडे, असे खूप सारे प्रकारचे आहे ना तिथं औषध, आयुर्वेदिक औषध भेटतं। आणि मोस्टली सकाळी येण्याचाच प्रयत्न करा जर कोणाला यायचं असेल। नवीन वडवली, बदलापूरमध्ये नवीन वडवली आहे, त्याच्यामध्ये आहे। आणि जरासं गावाच्या आतमध्ये आलं ना, 2 मिनिटाच्या आत अंतरावरच, कोणालाही विचारा, तुम्हाला ॲड्रेस पूर्ण सांगून देतील। आता जातो, आता आमचा नंबर लागेलच। जर याला औषध देऊन झालं ना, मग तुम्हाला पुन्हा भेटतो। काहीच औषध घेतलंय, 4 बाटल्या दिल्यात त्याला, म्हणजे एवढी एवढी बॉटल असतं ती, चॉकलेट सारखं चुकायच्या एवढ्याशा गोळ्या आहेत त्या, काहीतरी रोज 2 टाइम खायला लागतात। चला आता इथून निघू, डायरेक्ट जाऊ वंचितांच्या घरी जायचं आहे, डायरेक्ट तिथं जाऊन भेटतं तुम्हाला। पोचलं ताईच्या घरी, तर म्हणजे आता आणि नवीन घराचं काम इथं झालंय, ताई आणि वंचिता तिथं आपल्या इथंच आहे। आणि हे दोन्ही बघले त्यांचेच आहेत, मोठ्या भावाचा, छोट्या भावाचा, आणि काम चालू आहे लादीचा। आता आतमध्ये जाऊन तुम्हाला घर दाखवतो। एक जस्ट पोचलोय, मस्त फ्रेश वगैरे झालोय, आता बसलोय आणि घेतलाय जेवायला बघा, भात आणि वाटाण्याची भाजी। आणि इकडे मस्त रसा टाकलाय, मस्त मसूरचा असा रसा टाकलाय, आणि मस्त जेवून घेतो कारण की खूप उशीर झाला, 3:30 वाजले। आले 3 वाजता, फ्रेश होता थोडा वेळ घालवायला बसलो, पहिला आराम केला, नंतर जेवायला बसलोय। आणि तुम्हाला आता जेवण वगैरे करून पुन्हा भेटतो थोड्याच वेळाने। काहीच आपलं जेवण मस्त झालेलं आहे, आणि आता आपल्याला बनवायची पत्रिका सप्त्याची। ह्या पहिला लवकरच आपला सप्ताह येणार आहे, म्हणजे जानेवारी आय थिंक एंडमध्ये आणि फेब्रुवारीच्या मध्ये आहे, त्याची तयारी चालू आहे। तारीखसुद्धा डिस्कस झाली, पण मी तुम्हाला तारीख सांगू शकत नाही। आणि उसाटण्याचा आहे ना तो सप्ताह, काहीतरी 2 जानेवारी ते 9 जानेवारी सर्वात मोठा सप्ताह आहे आपल्या इथं विभागामध्ये, उसाटणे मैदानामध्ये। नक्की जरूर आहे, 2 जानेवारी ते 9 जानेवारी आपला सप्ताह आहे बघा। असं अशी ही पावती आहे, ही पावतीमध्ये जे देणगीदार आहेत त्यांची नावं आहेत, ते नावांची लिस्ट बनवून कोणी अन्नदान दिले, कोणी जी काही दान धर्म केले त्याची लिस्ट बनवायची आणि त्याची एक पत्रिका बनवायची। त्याच्यासाठी हा खटाटोप चालू आहे 1 महिना आधी। चल पटापट मी करून घेतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो। तर 4:45ला बसलेलो, आता 6:45 वाजले, आता उठलं, आता एवढे सर्व नावं लिहून झालेत, पूर्ण पेज एवढे सर्व। आता जातो पुन्हा फ्रेश होतो, आणि ती नावं डायरेक्ट पाठवायची आहेत आपल्या प्रिंटरवाल्याला, म्हणजे तो प्रिंट आपल्याला करून देत। आता ही नावांचीच बाकी राहिले, आणि आपले महाराज वगैरे ठरवलेत, 1 दिवसाचं बाकी राहिले। आणि नावाची पुढची मागची जी प्रिंट आहे ना, ती डेट वगैरे सर्व फिक्स झालेली आहे आमची।
फेब्रुवारीमध्ये, जानेवारी नाही फेब्रुवारीमध्ये. डेट तुम्हाला रिव्हील नाही करू शकत मी लगेच, पण आता जातो फ्रेश होतो पटापट आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला. बेकार हात दुखायला लागला. एवढे वर्ष काय एवढं लिहिलं नाही ना, नॉर्मल लिहायचो आणि आता एवढा हात दुखतोय ना, कारण कंटिन्यू 2.5 तास लिहित होतं ते नावं. आता पाठवल्यात प्रिंटरवाल्याला, बघू आता किती दिवसामध्ये तो मला कॉपी देतो, म्हणजे नावं चेक करायला चुकले असतील तर. आणि इथं बसले तुषार भाई, फॅमिली बसले, आज फॅमिली पॅकेज बसलेला आहे. चला तर काहीच गेलो होतं तुषारच्या इथं, मस्त बसले, चर्चा वगैरे झाली. गाडीचं त्याचं झालंय, म्हणजे आता 2 दिवस बँक बंद आहे ना, तर तुषारनी गाडी घेतली, त्याचे बँक स्टेटमेंट द्यायची आहे त्यांना गाडीवाल्यांना. तर आता बघू सोमवारी कसं काय होतं ते. आता जातो मस्त घरी आणि यांचं रोजचं बरोबर. तर आज तुम्हाला बोललो ना, कालचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा. राग दिवस तेच केलं. आता कशा सुट्ट्या पडल्या ना क्रिसमसच्या, आता 2 दिवस धमाका करणार आहेत ते. चल काहीच जरा, तर मी जेवण झालेलं मस्तपैकी आणि बॉक्सर आता याचे दुसरे स्कूटीवर बसले. माझ्या स्कूटीवर मी झाकण देऊन ठेवले, सीटाच्या पूर्ण वाट लावून ठेवले, सीट सुद्धा कवर चेंज करत आहे. आणि उद्या आपल्याला शर्तीनं सुद्धा जायचं आहे. बघू कसं होईल, जसं ॲडजस्ट होईल तसं जाणार. आणि हल्दीला पण जायचं आहे. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, आज बघत असेल म्हणजे बघत असाल तुम्ही. आता चाललंय रस्त्यावर चालायला, बघू तुषारशा काय करतात. चालायला गेल्यात की नाही नानीचं. चला तर काही आता मी बस यांच्याबरोबर निघलोय चालायला बोईर कंपाऊंडवर. इथं दोन आई आहेत आणि तिकडं मस्त नानीचं झालं. काल काय करामध्ये गेले माहिती का याने, चालत गेल्या ना रिक्षा झाल्या, चालायला जाता कशाला. माझा हा प्रश्न होता त्यांना. आता ते सांगतात मी नव्हतो, ही नव्हती, ती नव्हती, अशी भानं करतात. चालत नका ना मस्त. आता चालत चालू तर काल बस सांगित होती रिक्षा आल्या वापस होत त्यांना. आता बघा किती मेंबर आहेत, या तिघी आम्ही तिघा 6 आणि पुढं साहिल, दिव्या, काव्या, सारा असे 9-10 जण चालले आम्ही चालायला. तर काहीच आता आणि मी निघालो चालायला म्हणजे. आता तिथं फोनची चालू आहे, कारण की पालखी गेली अंजूर दिव्यातून. तर आईची मुलगी अंजूर दिव्याला, ती पण गेले पालखीला, म्हणून मंदानी फोन नाही केला. असा तिचा बोलायचं चालू आहे. आवाज जास्त येतं जरा, गाड्या रस्त्यामध्ये येतात. आज काय बोलशील, आज किती लांब जायचं चालायला? पार म्हणजे किती पार, म्हणजे 3 रस्त्यापर्यंत जायचं आहे आपल्या फडकेपाड्याच्या इथपर्यंत. आणि मग तिथून यायचं. आणि एवढं स्लो चालतात ना, काय ना अर्धा तास जायला लागतं. 15 मिनिटं जायला, 15 मिनिटं यायला. आम्ही तुषार वगैरे आम्ही जातो ना, पण नॉर्मली चालायचं झालं तरी आम्ही एकातरी 15 ते 20 मिनिटामध्ये येतोय आणि अर्धा तास लागतो चालायला. म्हणजे एकदम शेवटचा डब्बा एकदम स्लो येतो. आणि त्या बघा कसे 5-5 चालले तुम्हाला दाखवतो, हे बघा. तर काहीच नानी बघा, आणि हीच ती काल परवाची दिवशी चालायला जातात आणि येताना रिक्षाने येतात. चालायला का जातो तुम्ही? माझा प्रश्न तुम्हाला काय आहे, चालायला का जातो तुम्ही? हा चला तर काहीच आता आलोय घराच्या आसपास, म्हणजे तुषारांच्या घराचे. आलो राऊंड मारून, एकच राऊंड मारले झालं पटापट. आणि रस्त्याचं काम पण चालू आहे, जरा जपून चालावं लागतं. मला वाटलं का असंच चालावं. जातो तुषार बसतो, हे जातील घरी सगळी जण. काहीच निघालोय घरी आणि बॉक्सर तिकडे आहे, तो कुत्र्याच्या मागे येईल तो थोड्या वेळात. आणि आज पण थोडी थंडी आहे. आता सुवानी आलेली ती कचरा टाकायला, मी सांगितलं जा घरी, नानासोबत आलेले, आपण पण जाऊ घरी मस्तपैकी. आणि आज हात खूप दुखत आहे, कारण की कधी असं म्हणजे एवढ्या टायमाने आता लिहायची सवय निघून गेली ना. लिहायला बोला तर आता जाऊन द्या, आता जेव्हा प्रिंट येईल ना तेव्हा समजेल काय नाव चुकल्यात, काय करेक्शन करायचं आहे बघू. आणि पोचलोय घरामध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.